Hello, dear students. I warmly welcome all of you in my YouTube channel EduChange. Today we are going to learn a new poem from Standard 7th. It is 4.4 A Parody. मित्रांनो, अ पॅरडी हा एक कवितेचा प्रकार आहे. त्याला आपण विडंबन कविता असं म्हणतो. तर पॅरडीचा या ठिकाणी ग्लोसरीमध्ये मीनिंग काय दिलेला आहे तो आपण अगोदर समजून घेऊया आणि मग आपण प्रत्यक्षपणे कवितेचं अध्ययन करूया. या ठिकाणी पहा, पॅरडी म्हणजे पॅरडी. अ पॅरडी इज अ प्लेफुल कॉमिक इमिटेशन ऑफ अ रायटर्स स्टाईल. इट्स लाईक अ व्हर्बल कार्टून. तर पॅरडी म्हणजे काय असतं, ते एक खेळकरपणे किंवा विनोदीपणे केलेलं दुसऱ्या एखाद्या कवितेच्या शैलीचं अनुकरण असतं. म्हणजे एखादी दुसरी गंभीर विषयावरची कविता असेल आणि त्या कवितेचं विनोदी पद्धतीने रूपांतरण करून दुसरी कविता तयार केली जाते, त्याला म्हणायचं पॅरडी. इट्स लाईक अ व्हर्बल कार्टून. व्हर्बल कार्टून, व्हर्बल म्हणजे शाब्दिक आणि कार्टून म्हणजे व्यंगचित्र. म्हणजे एका कवितेचं ते थोडक्यात शाब्दिक व्यंगचित्र असतं. आता व्यंगचित्र म्हणजे काय, तर व्यंगचित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीचं एक विनोदी रूपाने काढलेलं चित्र, त्याला म्हणतो आपण व्यंगचित्र. मग तसं कवितेचं व्यंगचित्र थोडक्यात व्हर्बल कार्टून म्हणजेच पॅरडी. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, तर या पॅरडीमध्ये दोन कविता आहेत थोडक्यात. म्हणजे एक मूळ कविता ओरिजिनल आणि त्या ओरिजिनल कवितेचं रूपांतर केलेली दुसरी पॅरडी, ते आपण पाहूया. आता ओरिजिनल कविता जी आहे पहिली, ती कविता आहे पहा या ठिकाणी दिलेली. हाऊ डथ द लिटल बिझी बी. हाऊ डथ द लिटल बिझी बी ही तुमची पहिली कविता आहे. आता इथे लक्षात घ्या, डथ हा शब्द दिलेला आहे. डथ म्हणजेच डज. ठीक आहे, करतो, करते, यासाठी डज आपण हा तृतीय पुरुष एकवचनी जर करता असेल तर त्या ठिकाणी डज वापरतो. त्याचंच या ठिकाणी ओल्ड फॉर्म आहे डथ. हाऊ डथ द लिटल बिझी बी. आता मी ही कवितेचं पहिलं कडवं वाचतो पहा आणि नंतर आपण एक्सप्लेन करतो. हाऊ डथ द लिटल बिझी बी इम्प्रूव्ह इच शायनिंग आवर अँड गॅदर हनी ऑल द डे फ्रॉम एव्हरी ओपनिंग फ्लावर. यू कॅन सी हिअर इज द पिक्चर ऑफ बिझी बी. आता हिला बिझी का म्हटलं आहे, कारण ती दिवसभर काय असते, उद्योगात व्यस्त असते, उद्योग करत असते, सतत उद्योगात असते आणि म्हणून तिला म्हटले बिझी. हे विशेषण आहे तिचं. ठीक आहे. तर ही कशा प्रकारे पहा बिझी असते आणि काय करते, इम्प्रूव्ह इच शायनिंग आवर. तिला मिळालेला जो तास असतो, आता प्रत्येकाला 60 मिनिटाचा तास मिळतो, परंतु जर आपण त्या 60 मिनिटामध्ये काहीच केलं नाही तर तो उपयोगी होईल का तास? नाही. परंतु ही काय करते, मधमाशी तेवढ्या तासामध्ये खूप खूप काम करते आणि तो काय करते, तो तास ती शायनिंग म्हणजे तो वाढवते, थोडक्यात इम्प्रूव्ह, तो तास ती वाढवते, त्या तासाचं मूल्य ती वाढवते. ठीक आहे. अँड गॅदर, ती काय करते मग, अँड गॅदर हनी ऑल द डे, आणि दिवसभर ती मध गोळा करते. फ्रॉम एव्हरी ओपनिंग फ्लावर, प्रत्येक उमलणाऱ्या फुलातून ती दिवसभर मध गोळा करते. पुढे काय करते ती, हाऊ स्किलफुली शी बिल्ड्स हर सेल, हाऊ नीट शी स्प्रेड्स हर वॅक्स अँड लेबर्स हार्ड टू स्टोअर इट वेल विथ द स्वीट फूड शी मेक्स. तर या ठिकाणी सांगितले की हाऊ स्किलफुली म्हणजे आता कवी थोडक्यात आश्चर्यचकित झालेला आहे तिचं ते वागणं पाहून. हाऊ स्किलफुली, ती किती कौशल्याने, स्किलफुली म्हणजे कौशल्याने ती तिची खोली बांधते. शी बिल्ड्स हर सेल. तुम्ही जर मधमाशीचं पोळं पाहिलं असेल तर त्या पोळ्यामध्ये अशा सेल असतात पहा, अशा षटकोनी आकाराच्या, पाहिलं का तुम्ही, आणि अशा त्या जोडलेल्या असतात. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि मग त्यातूनच ते मधमाशीचं पोळं तयार होतं, म्हणजे मधमाशीचं घरटं आपण त्याला म्हणतो, तर ते तयार होतं. मग याला हे जे सिंगल दिसतंय ना, हे याला सेल म्हटलेलं आहे. मग ते प्रत्येक मधमाशी त्याच्यामध्ये राहते ना. हाऊ स्किलफुली शी बिल्ड्स हर सेल, हाऊ नीट शी स्प्रेड्स हर वॅक्स,
आणि हाऊ नीट म्हणजे व्यवस्थितपणे ती काय करते, मेण पसरवते. हे मेणाचं तयार केलेलं असतं तिने. शी स्प्रेड्स म्हणजे पसरवते. हर वॅक्स तिचं मेण ती काय करते, सर्वत्र पसरवते. अँड लेबर्स हार्ड आणि खूप कष्ट करते. लेबर्स म्हणजे मेहनत घेते. हार्ड म्हणजे कठीण मेहनत करते. टू स्टोर इट वेल आणि ते जतन करून ठेवण्यासाठी ती खूप कष्ट घेते. व्यवस्थित चांगलं ठेवण्यासाठी स्टोअर इट वेल. आणि त्याच्याबरोबर काय असते, विथ द स्वीट फूड शी मेक्स आणि त्याचबरोबर त्या मेणाचं ते घरटं तर असतंच, परंतु त्याच्यामध्ये ती काय जतन करून ठेवते आणखी, विथ द स्वीट फूड. त्याला आपण मध म्हणतो, हनी म्हणतो ना आपण, तर तो मध गोड असं तिचं ते अन्न ती त्यामध्ये साठवून ठेवते. आता ही कविता आपल्याला काय शिकवते, कवीनी, या कवितेचे कवी आहेत पहा आयझॅक वॅट्स. तर आयझॅक वॅट्स हे एक ख्रिश्चन धर्मगुरू होते आणि त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. त्यांनी हिम लिहिलेले आहेत. हिम म्हणजे HYMN, हिम म्हणजे त्यांची धर्मगीतं, आणि ते युनायटेड किंगडममध्ये होऊन गेलेले आहेत. तर या कवींनी लिहिलेलं हे जे गीत आहे किंवा हे जो कविता आहे, ही कविता आपल्याला संदेश देते की तुम्ही नेहमी बिझी राहा, उद्योगी राहा. कुणासारखं, त्या मधमाशीसारखं, म्हणजे तुम्हाला गोड अन्न खाता येईल थोडक्यात. आणि जो मिळालेला वेळ आहे तो वाया न घालवता तो तुम्ही काय करा, सतत कामात घालवा, सतत कामात राहा, उद्योगी राहा. हा संदेश या कवितेतून आपल्याला मिळतो. आता ही झाली एक गंभीर विषयाची कविता, परंतु या कवितेवरून एक विनोदी लेखन दुसऱ्या कवीने कसं केलं आहे त्यालाच आपण पॅरडी म्हणतो. ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इथे पहा, आता कवितेचं नाव, पहिल्या कवितेचं नाव होतं हाऊ डज द लिटिल बिझी बी, परंतु आता इथे काय नाव दिलं आहे, हाऊ डज द लिटिल क्रोकोडाईल. म्हणजे हाऊ डज द लिटल क्रोकोडाईल, लहान मगर कसं काम करतो, काय काम करतो ते आपल्याला या कवितेतून पाहायचं आहे. आणि या पॅरडीचे जे कवी आहेत ते आहेत लेविस करोल. पहिल्यांदा मी ह्या 4 ओळी वाचतो आणि नंतर आपण त्याचं स्पष्टीकरण करूया. हाऊ डथ द लिटल क्रोकोडाईल इम्प्रूव्ह हिज शायनिंग टेल अँड पोअर द वॉटर्स ऑफ द नाईल ऑन एव्हरी गोल्डन स्केल. आता तिकडे कष्ट करणारी ती मधमाशी आणि इथे हा क्रोकोडाईल. क्रोकोडाईल माहिती आहे तुम्हाला, अतिशय सुस्त असा पडून राहणारा प्राणी आहे. आळशी पडून राहिलेला असा, एकदम त्याच्याकडे पाहिलं तरी असा पडून राहिलेला असतो तो, हालचाल न करता. मग हा इथे कवी म्हणतात हाऊ डज द लिटल क्रोकोडाईल इम्प्रूव्ह हिज शायनिंग टेल. तो त्याची शेपटी कशी वाढवतोय, चमकदार शेपटी. आणि ती मधमाशी म्हणजे तिचा तास वाढवत होती. थोडक्यात त्या तासामध्ये काम जास्त करत होती आणि त्या तासाचं मूल्य वाढवत होती. परंतु इथे मात्र हा क्रोकोडाईल काय करतोय, त्याची शायनिंग मारत असलेली चमकणारी शेपटी वाढवत बसलाय. अँड पोअर म्हणजे ओतणे, क्रोकोडाईल म्हणजे मगर. इथे मगरचं चित्र दिलंय पहा, दिसतंय ना. ह्या मगरची इकडे शायनिंग टेल दिसते तुम्हाला. अंगावरती असे स्केल दिसतात. त्याच्यानंतर तो हसतोय है ना, तर हे शायनिंग करणारा असा त्याची शेपटी आहे. अँड पोअर द वॉटर्स ऑफ द नाईल. नाईल नदी माहीत आहे ना, कुठे आहे नाईल नदी, इजिप्त या देशामध्ये आहे. आणि मग कवी काय म्हणतात, हा मगर काय करतो, त्या नाईल नदीचं पाणी स्वतःच्या गोल्डन स्केलवर तो टाकतो, ओततो आपल्या. ऑन एव्हरी गोल्डन स्केल, त्याचे जे प्रत्येक, तुम्ही इथे पाठीवर त्याच्या गोल्डन स्केल पाहता, त्या गोल्डन स्केलवर तो मगर काय करतो, नाईल नदीचं पाणी ओततो. पोअर म्हणजे ओतणे. पुढे काय झालंय पहा, हाऊ चिअरफुली ही सीम्स टू ग्रीन. तो किती दात विचकताना आनंदाने हसतोय असं वाटतं आपल्याला. हाऊ चिअरफुली, तो कसा आनंदाने, अतिशय आनंदाने हसताना दिसत आहे, वाटतं. इथे पहा त्याचे दात विचकले, त्याने दात विचकून हसतोय तो असं वाटतंय. हाऊ नीटली स्प्रेड्स हिज क्लॉज. त्याने त्याचे पंजे कसे पसरवलेले आहेत पहा. हाऊ नीटली, व्यवस्थितपणे, शांतपणे त्याने ते स्प्रेड केलेले आहेत क्लॉज म्हणजे पंजे. आणि ग्रीन म्हणजे दात विचकून हसणे, विकट हास्य करणे. अँड वेलकम्स लिटल फिशेस इन.
आणि इथे लिटल फिशेस, यू कॅन सी हिअर पिक्चर्स ऑफ लिटल फिशेस अँड धिस क्रोकोडाईल इज वेलकमिंग देम. तो त्यांचं स्वागत करतोय त्याचा जबडा उघडा ठेवून. म्हणजे त्याला आयते ते मगरला आयते मासे मिळत आहेत खायला. विथ जेंटल स्माइलिंग जॉज, अगदी हळुवारपणे हसणारा जबडा त्याने आ करून बसलाय आणि आयते हे मासे त्याला गॉबलअप करायला मिळत आहेत, त्याला गिळंकृत करायला मिळत आहेत. तर तुम्हाला आता कळलं का पॅरडी म्हणजे काय? लेविस करोल यांनी ही पॅरडी केलेली आहे. त्या पॅरडीसाठी त्यांनी मूळ कविता कोणती वापरली? मूळ कविता त्यांनी वापरली हाऊ डज द लिटल बिझी बी. त्याच्यावरून त्यांनी कविता केली पॅरडी हाऊ डज द लिटल क्रोकोडाईल. मला असं वाटतं तुम्हाला ही कविता चांगली समजलेली असेल. आता पहा इथे दिलेलं आहे डथ ओल्ड फॉर्म ऑफ डज. हा एक जुनं रूप आहे डजचं. ठीक आहे. याचबरोबर आपण इंग्लिश वर्कशॉप पण समजून घेऊया. 2च प्रश्न दिलेले आहेत तिथे. इंग्लिश वर्कशॉप. फर्स्ट क्वेश्चन इज ट्रान्सलेट द पोएम्स इनटू युअर मदर टंग. I think this will be very easy for all of you because I have explained all the meaning of this poem in good Marathi. You can write Marathi meaning of this poem. Okay. Now second question is find an example of a parody along with the original from your mother tongue. तर या ठिकाणी तुम्हाला एक फाइंड करायचं एक्झाम्पल पॅरडीचं. कशातून? आपल्या मदर टंगमधून. आता मुलांनो आजच्या काळामध्ये शिकणं खूप सोपं झालं आहे. तुम्ही गुगल क्रोमवर जर टाकलं ना की मराठी विडंबनपर कविता तर तुम्हाला हे मिळून जातील. त्यात आणखी तुम्हाला मी एक मदत करतो. प्रसाद शिरगावकर नावाचे एक कवी आहेत. तुम्ही त्यांचं नाव टाईप केलं आणि पुढे लिहिलं त्यांच्या विडंबन कविता तरीसुद्धा तुम्हाला सहज त्या ठिकाणी उदाहरण ते मिळून जाईल. तुम्ही ते तिथून लिहू शकता. आता इथे मराठीतलं एक छोटंसं उदाहरण मी तुमच्या पुढे सांगणार आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे एक गाणं प्रसिद्ध, नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच, असं गाणं आहे. मग याचंच पॅरडीमध्ये रूपांतर करून शिरगावकरांनी कसं केलंय पहा. नाच रे चोरा तांब्यांच्या घरात नाच रे चोरा नाच. म्हणजे शब्द वगैरे तेच ठेवतात, रचना तीच ठेवतात, फक्त विनोद निर्मिती करतात किंवा त्यातून काही खोडकरपणा करतात, खेळकरपणा करतात. अशा कवितेला म्हणतात विडंबनपर कविता किंवा इंग्रजीमध्ये त्यालाच म्हणतात अ पॅरडी. सो आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड धिस पोएम व्हेरी वेल. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी or any problem with this poem, you can comment me. Okay, thank you for watching my video. Bye everyone.